बऱ्याच दिवसानंतर बनवलं भाऊन आपल्या गाडीमध्ये चिकन. चला म्हणलं काहीतरी बनवूनच खायचं म्हणलं. पुणे शिक्रापूरच्या बाहेर आलोच होतो तर आपल्याला एक फॉलोअर भेटला होता आपला, जे की रस्त्यानेच आपल्याला म्हणत होता की दादा तुला फॉलो केलेलं आहे. पावसात आपली गाडी त्याच्या पुढून गेल्याबरोबर भाऊ काही थांबलंच नाही, डायरेक्ट आपल्या पाठीमागे आला होता आणि आपल्याला ओव्हरटेक करून आपली गाडी अडून मग आपल्यासोबत भेट घेतलीच भावानी. तर भावाला गेलो टाटा बाय बाय, चला म्हणलं आता पुढे निघायचं बा म्हणलं. आणि निघायचं म्हणलं तर आता एखादी पेट्रोल पंप बघून झोपायचं, तेच नियोजन चालू होतं. नगरमध्ये आलो आणि म्हणलं नीट इथं झोपून जायचं म्हणलं आजच्या दिवस. सकाळ सकाळी उठलो आणि रस्ता बघितला तर एकदमच कडक. तर डायरेक्ट आपल्या साईटवर आलो म्हणजे नगरमध्ये. आणि नगरमध्ये ठेवायचे होते बॉक्स, आणि बॉक्स देऊन आता म्हणलं सरळ निघायचं म्हणजे पाथर्डी रोड. आता पाथर्डी रोडने निघायचं म्हणलं आणि या गाडीवाला काय आपला साईटच देत नव्हता. तर भावानो इथून बघू शकता हे घाट पार गेल्या 2-3 समजा छोट्या छोट्या घाटा होत्याच. आणि असंच म्हणजे हे घाट उतरल्यानंतर आपल्याला लागला होता रोड. आपण चाललो तो शेगाव पाथर्डी. तर इथून आता म्हणलं सरळ जायचं म्हणलं नाही, हा रस्त्याने गेलो होतो तर याच्याने आपली गाडी कशी घाण झाली कशी नाही सगळं सांगतो. आणि ह्या साईटवर आलो होतो आणि ह्या दादाला मटेरियल डिटेल दिलं आणि चला म्हणलं आपल्या गाडीपर्यंत. गाडीच्या काय पाठीमागून काही ओळखीच येणार नाही, नंबर बी दिसत नाही आणि कोणीच काही म्हणजे एक प्रकारे दिसणारच नाही काय भावनो. पुढून आलो आणि मग बघा आपलं नाव घेऊ काहीच नाही, एकदमच म्हणजे पूर्ण भरलेलीच आहे. पाणी गिनी भरला आपल्या गाडीमध्ये आणि चला म्हणलं आता जार झाली म्हणलं ना, आज म्हणलं आपलं स्वयंपाक बनवायचे म्हणून भरून घेतले एक प्रकारे. पण थेट निघालो तर भाऊन आपण सरळ पेट्रोल पंपवर आणि म्हणलं डिझेल भरून घ्यायचं म्हणलं सणान. आणि इथल्या इथंच आता म्हणलं पुढे निघायचा विचार चालू होता, पण विचार काही आपला झालाच नाही. इथंच थांबून इथंच आपला स्वयंपाक बनवायला लागलो होतो. तर आज काही स्पेशल काही होतं नाही, आपल्या गाडीत जागा बी नव्हती बनवायला, पण थोडाफार तरी ऍडजस्टमेंट केली जागा आणि बनवायला लागलो चिकन दिला मस्तपैकी फोडणी आणि बसलो होतो जेवायला. जसं बनलं तसंच दाबा लागलो होतो. मग भावानं जेवण करता करता पाठीमागून आला एक आवाज. एका माणसाला डायरेक्ट एक कारवाला ठोकून दिलाय. माणूस एकदम रोडवरच पडलेला होता. आलो मग बघितलं, मारला एक शूट. चला भावानं लाईक शेअर करा.